श्री स्वामी समर्थ. मनात एक, पोटात एक आणि ओठात एक अशा लोकांपासून लांबच राहा, कारण त्यात तुमचाच फायदा आहे. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते आणि हसून तुमच्या विचारांचं स्वागत करते, नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही कमावली आहेत आणि सगळ्यात मोठी श्रीमंती तुमच्याकडे आहे. आयुष्यामध्ये एखाद्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनामध्ये विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडे फिरत असतो आणि पाप पुण्याचा हिशोब हा स्वामींकडून होतच असतो आणि प्रत्येकाला आपण जे देतो ते परतफेडीच्या रूपात आपल्याला मिळतच असतं. म्हणून जगावर विश्वास ठेवण्याआधी स्वतःवर विश्वास ठेवा. मग बघा, जग तुम्हाला आपोआप बदललेलं दिसेल. जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही. मग तिथे तुमची भक्ती असो किंवा कोणती एखादी व्यक्ती असो, स्वामींचा आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी आहे. आणि तुटलेल्या जागेवरून जशी नवीन पालवी घेऊन एखादं रोपटं नवीन आयुष्याला सुरुवात करतं, तसंच तुम्हीही तुमच्या तुटलेल्या मनाला उभारी देऊन पुन्हा नव्याने बहरायला तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि निश्चितच स्वामी ते तुम्हाला देत असतात. बाळा, आता थांब, पुढचे वाक्य नीट ऐक. कोणाच्याही मागे धावू नकोस. तुझी किंमत कमी होईल, कारण ज्या व्यक्तीला तुम्ही जास्त महत्त्व देता त्याच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते. बाळा, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझं कधीच वाईट होणार नाही आहे. भिवू नकोस, निश्चिंत राहा. माझ्या लक्षात आहे तुझ्याकडे. एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ, आणि स्मरण करून तर बघ श्री स्वामी समर्थ. काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच नको असतं रे, ना पैसा ना कसली मदत. फक्त त्यांना तुमच्या जीवनातील कठीण काळामध्ये तुमची साथ हवी असते. तुमच्या प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकीचं खूप समाधान त्यांना मिळवून देऊ शकते. या जगात आपलं कुणीतरी आहे ही आपुलकीची भावना समोरच्याला आपल्या मनामध्ये जागा निर्माण करून देत असते. आणि म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, कारण वेळेला ज्याला उपयोगी पडेल आणि अडीअडचणीच्या वेळी ज्याला वेळेवर साथ मिळेल, गरजेला मदत मिळेल, त्याच वेळी तुमचं जगणं सुंदर होणार आहे. आणि त्याच वेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची खंत किंवा पश्चाताप राहणार नाही. आयुष्यामध्ये काही गोष्टी निघून गेल्यानंतर त्या गोष्टींचा आपल्याला पश्चाताप होत असतो. ज्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा केलेली नसते आणि काही गोष्टी सुधारणा करायच्या राहून जातात, पुढे जाऊन आपल्या मनाला त्याची खंत वाटत राहते. अशा गोष्टींची वेळ निघून जाण्यापूर्वीच समजूत घेतली आणि त्यानंतर त्याचा पश्चातापही आपल्याला राहत नाही. वेळेमध्येच एकमेकांना साथ दिली तर पुढे कुठल्याही अडचणींना आपण सक्षमपणे सामोरं जाऊ शकतो. आणि स्वामींनी निरंतर तुम्हाला हाच मूलमंत्र दिलेला आहे आणि याची प्रचिती तुम्हाला स्वामी देतच असतात. स्वामींपर्यंत पोहोचण्याचा हा असा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे भक्तीचा आणि मनापासून केलेली श्रद्धा. कर्म करत राहा. कर्म करण्याला तुम्हाला कोणीही अडवलेलं नाही आहे. लोक हातात घेऊ शकतात, पण नशिबातलं हातात घेऊ शकत नाहीत. आज तुमच्या हातातलं बरंच काही गोष्टी निसटल्या असतील, पण तुमच्या नशिबातल्या गोष्टी त्या तुमच्याकडे टिकून राहणार आहेत. स्वामी नेहमीच म्हणतात, दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण जो दुःख देणारा असतो तो कधीच सुखी होऊ शकत नाही. दुसऱ्याचं सुख हिरावून स्वतःची माडी बांधणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि हे निरंतर सत्य आहे, हे लक्षात घ्या. या जगामध्ये असं कुठलंही सुख नाही आहे जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानामध्ये इतकं सुख आहे जे तुम्हाला शोधायचं आहे, जे तुम्हाला आयुष्यभर पुरून उरेल. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण सुखाच्या मागे धावणं हे माणसांच्या विचारामध्ये असते, पण त्या पलीकडेही स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि स्वामींनी जर तुम्हाला मंत्र दिलेला आहे ते जर तुम्ही जाणला तर तुमच्या मनाचे भाव तुम्हाला कुठंपर्यंत घेऊन जातील हे तुम्हालाही कळणार नाही.
आपल्या मनातले जे भाव असतात ते स्वामींपर्यंत पोहोचवायचं एकच उद्देश म्हणजे आपले कर्म आणि आपल्या मनातला सच्चेपणा. कारण आपण रोज प्रगती करत असतो, नवीन आव्हानांना तोंड देत असतो. या सगळ्या प्रवासामध्ये कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो, पण स्वामींचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असतो. दीनलेकरांच्या दीनदुबळ्यांच्या पाठीशी स्वामी अखंडपणे माऊलीप्रमाणे सावलीप्रमाणे असतात. चांगली माणसं आपल्याला आयुष्यामध्ये नेहमीच मिळतील असं नाही आहे, पण जे मिळतील ते योगायोगाने नसतं, पण जे योग स्वामी घडवून आणतात ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आयुष्य आपलं सार्थ करत असतं. आणि असे योग घडण्यासाठी आपल्याला भाग्य देखील आपलं चमकत असतं आणि त्यांना आपल्या आयुष्यामध्ये जपून ठेवणं हे आपली योग्यता सिद्ध करत असते. स्वामी सांगतात, माझ्या प्रत्येक निर्णयावर तुम्ही आनंदी राहा, कारण मी जे काही देत नाही ते तुला आवडतं आणि मी जे देतो ते तुझ्यासाठी चांगलं असतं. मी जे देत नाही ते तुला आवडत असतं, पण मी जे काही देत असतो ते तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या हितासाठीच आहे. प्रत्यक्ष जरी मी दिसत नसलो तरी अप्रत्यक्षपणे तुझ्या सोबतच आहे. म्हणून तर मी ब्रह्मांड नायक आहे, या सृष्टीचा पालन करता आहे. मनोभावे तू माझं स्मरण केलंस तर नेहमीच मी तुझ्या स्मरणात आहे आणि तुझ्या पाठीशी आहे. आणि या मायेच्या सावलीमध्ये कुणीही निराधार असणार नाही आणि प्रत्येकाचा आधार स्वामीच आहेत. ते आपल्याला आनंद देतात. तुम्ही मागून तर बघा आणि आपल्याला आनंद हा निश्चितच मिळणार आहे. मनापासून स्मरण केला तर निश्चितच ते स्मरण स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे. जरी चुकलात तरी चालेल, पण तुमचा मार्ग खरा असायला हवा. कुणाचं मन तुटणार नाही याची काळजी घ्या. मग बघा, सुखाचा अखंड झरा तुमच्या पाठीशी नेहमीच वाहणार आहे. मनात नसतानाही आपल्याला अनपेक्षित जेव्हा काही मिळत असतं तेव्हा तर ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा स्वामींच्या आशीर्वादाचं बळ असतं, हे लक्षात घ्या. आता तुमच्या आयुष्यामधल्या अडचणी निश्चितच कमी होणार आहे. आता ती योग्य वेळ आली आहे. जेव्हा योग्य वेळ येते त्यावेळी सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात. आपण फक्त निमित्त मात्र असतो, पण ज्या गोष्टी विधिलिखित असतात त्या कोणीही बदलू शकत नाही. जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि त्यामागं एक सत्यही असतं. त्यामुळे आपण जगाला जसं दाखवतो तसं आपण असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि स्वामींनी हाच मूलमंत्र सांगितलं आहे की नाही, मग यानुसार तुम्ही वाटचाल केला तर निश्चितच स्वामी अखंड तुमच्या पाठीशी आहेत.